शुभ सकाळ भावनो. आज आपण चिचघरला आहोत आणि आजचा 7वा दिवस आहे आपला. आत्ताच आम्ही उठलो सर्वजण आणि आता फ्रेश वगैरे होते. त्यानंतर मग पालखीसोबत जाणार. मग पालखी चिचघरमध्ये आम्ही थोडे गाव घेणार, त्यानंतर जेवणार आणि मग राहिले गेलेले परत घरं घेणार आरती आणि मग आम्ही जाणार मानदेवलीला. जमला 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 थोडा. नवीन यंग पोरं सनई वाजवायला ट्राय करतात, पण त्यांना ते श्वास रोखता येत नाही तेवढा आणि अजून पहिल्यांदा ट्राय तर नाही जमत आहे. आणि आता मी जेवायला बसतोय. मग जेवण आम्हाला परत मानदेवलीला जायचं आहे. चिचघर गाव झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही मानदेवलीला निघालो आहे. आणि ऊन खूप आहे, रस्ता एवढा तापला आहे की सर्वांचे पाय पोळत आहेत चांगलेच. एक छोटी मुलगी तर रडायला लागली, तिच्या पायाला दगडे चिपकायला लागले. तर सगळ्यांचंच पाय खूप शेकलेत चांगलेच. ही छोटी तर पालखी निघाली तर रडायला लागली. देवबाप्पा चाललं तर तिला दुःख झालं होतं खूप, ती रडायला लागली होती. ऊन जास्त असल्यामुळे पालखी स्लो आणू शकत नाही, कारण की तेवढे जास्त मग पाय भाजतात. त्यामुळे सगळेजण धावत आहेत पालखी घेऊन. ऊन खूप आणि रोड पण खूप तापले. मानदेवलीमध्ये आलो आणि मानदेवलीत आता आम्ही गाव घेतोय. नंतरला आम्ही जेवायला जाणार. आमचं लेट जेवण आहे. सुयश, आज आपला शेवटचा दिवस आहे ना. आज आपण गावात जाणार. मग आपले ते बाहेर आपण दिवस जे स्पेंड केलेत ते आपल्याला आठवत राहणार ना बाहेरचे. नक्कीच आठवत राहणार. आज थोडी नाराजी व्यक्त होते, कारण की आज 9 दिवस कसे गेले काय समजले नाही. 9 दिवस तर आपल्याला 9 दिवस झाले नाही. आपण 2 दिवसानंतर आलो, 7 दिवस आपल्याला झाले. पण 7 दिवस कसे गेले ते आपल्याला काहीच समजलं नाही. त्यामध्ये थोडी नाराजी. मस्त त्या 7 दिवसामध्ये एवढं एन्जॉयमेंट झालं की आता नाराजी व्यक्त होते की आता आपण आपल्या गावदेवीच्या गजरामध्ये आज घरी जाणार आहोत. तिचा जयघोष करत घरी जाणार आहोत. तेवढी नाराजी व्यक्त असेलच, पण खरंच खूप मजा आली. पूर्ण वर्षभराचे पाप आपण फेडले आहेत. शिमगा संपला नाही, अजून बाकी आहे. पण जी बाहेर खेळी असताना जी मजा असते ना, ती खूप मजा वेगळीच असते मजा. कारण की आपण शिमग्याला जेव्हा बाहेर खेळी म्हणून खेळतो तेव्हा आपण सगळेच खेळी देवरूपी असतात आणि देवांसोबत खेळतो. त्यामध्ये पायाला कायच म्हणजे काय वाटत नाही. आपण बिना चप्पलच्या अंगाने खेळतो तर कुठली इजा नाही होत, काय नाही, म्हणजे कायच नाही. बघूया आता. सुजल, आज शेवटचा दिवस आहे खेळी. आज आपण घरी जाणार आणि आता एवढे 7 दिवस जे घालवले त्याबद्दल तुला काय वाटतं? कारण की आता डायरेक्ट आपण पुढच्या वर्षी खेळी येणार. तसं काय आपण वर्षभर वाट बघतो. शिमगा म्हणजे एकदम कोकणातला गणपती आणि शिमगा म्हणजे मोठे सण झाले भरपूर. तर शिमगा म्हणजे कसं, आता माझ्यासाठी मी पण 4-5 वर्षापासून येतोय शिमग्याला.
तर त्यामध्ये मेन म्हणजे गावात पालखी असणं आणि बाहेर खेळली जाणं त्यामध्ये भरपूर फरक आहे. बाहेर खेळ पोरं बसले आहेत त्यांना आपण विचारूया. विवेक, तू यावर्षी पहिल्यांदा खेळी आलास, तुला काय वाटतं, तुझा अनुभव सांग जरा. याचे फर्स्ट टाइम आलो, मजा वाटला, आनंद झाला चांगला. पुढच्या परत येईल वर्षी आता आणि नवीन अनुभव जरा भेटला. काय तुला नवीन नवीन अनुभव काय आला तुला यावर्षी, म्हणजे नवीन गावी जाऊन काय वाटलं तुला? नवीन गावं बघायला भेटली. हां परत संकासूर पालख्या हां बाई बघून जरा आनंद वाटला. जरा आनंद वाटला. पोरांसोबत कसं वाटलं तुला? वातावरण सगळं कसं होतं? हा चांगला होता जरा, आली मस्ती वगैरे. मस्ती वगैरे अजून अजून काय झालं आपलं परवा जरा मजा आली. जरा काम आलं तर परवा येऊन जरा डोकं शांत बसलं जरा शांत आम्ही आता मांदिवलीच्या सोनारवाडीतून आलो आहे आणि इकडे आता मांदिवली सावंतवाडीमध्ये आहेत. तर सावंतवाडीची पालखी आणि आमची पालखीची आता भेट होते. तिथे त्यांच्या चावडीमध्ये पालखी बसली होती आणि आज योगायोगाने आमची आणि त्यांची भेट होते. मागे जरा जय श्री महादेव आता सावंतवाडीमध्ये आमचं इथे जेवण आहे मांदिवलीच्या. ते जेवण झालं की आम्ही वाजत गाजत मग आम्ही निघणार जायला. 6:30 झालेत, लेट झाला आम्हाला जेवायला.
पालखी निघाले आता खाली सावंतवाडीतून आणि आता रस्त्याने आम्ही नाचत वाजत वाजत जाणार. खूप जल्लोष असतो. आपण आता नाचून झाल्यावरती मांदिवलीतील काही लोकांचं रिव्ह्यू घेणार आहोत. त्यांना कसं वाटलं आपली पालखी त्यांच्याकडे आली वगैरे. तर आपण बघूयात ते काय बोलतात. आपण आज मांदिवलीमध्ये आहोत आणि आता आपला शेवटचा दिवस होता आजचा. तर ह्या सर्वांनी खूप एन्जॉय केलं. तर आपण त्यांना विचारूया त्यांना कसं वाटलं. ताई, तुम्हाला कसं वाटलं? आज आपली पालखी दरवर्षी तुमच्याकडे येते आणि ह्या वर्षी आली, शेवटचा दिवस होता, तुम्ही नाचलात, खूप एन्जॉय केलात. तुम्हाला काय वाटलं याबद्दल? मजा आली आम्हा सर्वांना. वाजवतात, एक नंबर वाजवतात ते लोक. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला काय वाटतंय जरा? खूप भारी वाटलं. मजा आली. एक नंबर नाचवतात. खूप भारी भारी स्टेप आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सगळे येतात आणि असेच येत राहावा पुढे. आम्ही जेवढा तुम्हाला होईल तेवढा प्रतिसाद देऊ आणि जे नाचवतात ते खूप मस्त होतं. तुमची स्टेप आम्ही फॉलो करू पुढे. थँक्यू सो मच आल्याबद्दल. बाकी तुम्हाला काय बोलायचं आहे? लाजू नका, बोला. चालेल, धन्यवाद. तुमचा पण आम्हाला प्रतिसाद चांगला होता. असाच धन्यवाद. नेक्स्ट टाइम अशी पण प्रतिसाद राहू द्या. आपल्या गावच्या आयडी काय? माझं गाव तोंडली. आता आपण काही लोकांकडून रिस्पॉन्स घेतलाय. आता बॉयज काय बोलतात आपण त्यांच्याकडून रिस्पॉन्स घेऊया. तुला ओळखतो दादा. आमची तोंडली गावची पालखी तुमच्या गावात आली. तुमचं काय थोडं मनोगत वा, खूप आनंद होतोय. हा? तोंडली गावची पालखी आमच्या सावंतवाडीमध्ये आली आणि दरवर्षी अशी येते आणि आमची गावची आणि मुंबईची सर्व खेळी हे दरवर्षी आनंद घेतात आणि खूप मजा वाटते. आणि आता आमचे प्रफुल्ल माटल हे 2 शब्द व्यक्त करतायत आणि आमचे नवीन तुला काय बोलायचं? दरवर्षी तोंडली गावची पालखी आपल्याकडे येते आणि आम्ही सगळे गावकरी आणि आमचे जे सगळे मुंबईचे खेळी येतात, आम्ही खूप आनंदाने तिचा निरोप देतो आणि खूप मजा येते. त्यांचं वाजवणे खूप वेगळी शैली आहे त्यांची आणि जे जसे नाचवतात त्याप्रमाणे खूप भारी नाचवतात ते. आम्ही खूप शिकण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला जितकं जमतं तितकं आम्ही खूप नाचतोय. बोल 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 तोंडली वाले की जय. बोल 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 तोंडली वाले की जय.
ऐकलात ना भावनो, किती सुंदर रिस्पॉन्स होता आपल्याला मांदिवली सावंतवाडीकरांकडून. त्यांनासुद्धा खूप मजा आली आणि खूप एन्जॉय केलं. आता आपण चाललो आहे. आपला हा बाहेर खेळी असतानाचा शेवटचा दिवस होता. आता आपण गावातले एक व्हिडिओ बनवूयात. नेटवर्क इश्यूमुळे आपण लेट व्हिडिओ टाकतो आहे. चला, थँक्यू. भावांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम आय डीला फॉलो करा. धन्यवाद.